स्वाती. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता 5:20 झालेले आहेत आणि घरामधली सगळी कामं झालेली आहेत. व्हिडिओची सुरुवात आपण मस्त अशा छान सुंदर अशा ओळीपासून करूया. छान अशा ओळी आहेत त्या मला आवडलेल्या. तर आनंदी राहायचं असेल तर मन दगडासारखं मजबूत बनवा, कारण मेणासारखं मऊ मन घेऊन जगाल तर लोक तुम्हाला सहज विकून जातील. हे अगदी खरं आहे. जेवढं तुम्ही दगडासारखं मजबूत राहताल तेवढे ह्या जगामध्ये टिकून राहतात. हे अगदी खरं आहे बरं का. आणि जी व्यक्ती धट्ट आहे तिलाच जास्त सपोर्ट पण मिळतो, नाहीतर एखादी भिणारी व्यक्ती असेल तर ती भिऊनच मरते. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं देवाला नमस्कार वगैरे केला आणि थोडंसं व्यायाम केला आणि नंतर मग झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. मी उठलेली 4 वाजता उठलेली आणि झाडून वगैरे मारून झालेलं आहे आणि स्वयंपाकाला घातलेलं. थोडंसं झुंबर जे आहे ते लावते सकाळी आणि संध्याकाळी, छान वाटतं त्याच्यामुळे. आणि आज बनवलेली आहे मसुरीचं मोकळं आणि चपाती बनवायची होती ह्यांच्यासाठी डब्यासाठी. तर मोकळं बनवून झालेलं होतं, फक्त चपात्या ज्या आहेत टाकायचं बाकी राहिलेलं. सकाळी तेवढा व्हिडिओ असा डिटेलमध्ये घेता येत नाही, कारण की सकाळी खूप गडबड असते, स्वयंपाक बनवायचा असतो, मध्येच श्री उठतो, त्याला घेत म्हणल्यानंतर खूप अवघड जातं. आणि कसं आहे माहिती आहे का, जेवढं सकाळी आपण लवकर उठतो तेवढे आपले कामं जे आहेत ते व्यवस्थित होतात आणि म्हणजे दिवसा आपल्याला थोडंसं आराम भेटतो. त्यांचं सगळं आवरल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतलेली आहे, कारण की श्री पण झोपलेला आणि त्याच्यामुळे मग आपण म्हणलं पटकन देवपूजा पण करून घ्यावी. आणि घरामध्ये देवपूजा केल्यानंतर भारी वाटतं, छान वाटतं. देवपूजा केली, देवाची आरती केलेली आहे आणि थोडासा जप पण केलेला आहे. जोपर्यंत देवाला असे फुलं वगैरे वाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला असं वाटतं की आज देवपूजा राहूनच गेलेली आहे, ज्या दिवशी कधी एखाद्या वेळेस जर आणणं होत नसलं तर. नंतर मग पिहूचं सगळं आवरलं, ती गेली स्कूलला आणि मग घरातली थोडीफार कामं जे होते ते पण आवरलेली. आणि नंतर मग 12 वाजता जेवण करायला घेतलेलं आहे, कारण की आज गुरुवार होता, गुरुवारी उपवास असतो, त्याच्यामुळे मग सगळी कामं करूनच जेवल्यानंतर भारी वाटतं. आत्ता आम्ही जात आहोत पिहूच्या स्कूलमध्ये. नंतर तुम्हाला कळेलच आम्ही कशासाठी गेलो होतो ते. तिच्या स्कूलमध्ये जाण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, आपण पैसे द्यायचे एकतर आणि परत त्यांचंच नाटकं करून घ्यायची, अशी गोष्ट आमच्यासोबत झालेली. 1 महिन्यापूर्वी आम्ही शाळेमध्ये तिच्या गेलेलो, तिची कंप्लेंट केलेली, कारण की तिची टीचर जी आहे ती म्हणजे काही पेंडिंग गोष्टी राहिल्या ती घेत नव्हती व्यवस्थित, म्हणून आम्ही तिला बोलायला गेलो. तर तिला 2-3 वेळेस असं गालाला म्हणजे काय गालगुच्च्या घेतल्या आणि तिनं म्हणली तिला की तू तुझ्या मम्मीला आणि पप्पाला का सांगितलीस. ही गोष्ट माझ्या मनाला इतकी बेकार वाटली आणि आम्ही दोघं पण गेलेलो होतो स्कूलमध्ये, तुम्ही असं का तिला केलं. आणि तिनं आम्हाला सांगायचं नाही तर मग तिनं कुणालाच सांगायचं. ह्या गोष्टीवरून त्या मॅडमला मी भरपूर भांडले. आणि मला कसं आहे माहिती आहे का, पिहूविषयी कुणी काय केलं म्हणलं की माझं डोकंच उठतं, त्याच्यामुळे मग. आणि असा दिवस होता आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की कोणत्याही स्कूलमध्ये हे असं असतंच. मुलांच्या आईवडिलांनी काही कंप्लेंट केली तर त्या मुलाला ते टार्गेट करतात. हे तर माझ्यासोबत घडलेलं आहे. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत अशा काही गोष्टी झालेल्या आहेत का. नंतर मग घरी आलेलो आणि किचन वाटा वगैरे सगळं आवरलेलं आहे. रात्रीचं आहे हा सगळं. रात्री किचन वाटा आवरल्यानंतरच बरं पडतं. आणि एक मेन गोष्ट म्हणजे मला उद्या सकाळी इडली म्हणजे डोसा बनवायचा होता, तर त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली. आणि नंतर मग किचनची लाईट बंद केली. आजचा व्हिडिओ इथं संपतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.